गरम आहे लय. नमस्कार. तर बघा संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला मस्तपैकी लागलेले तर बघा स्वयंपाकाला. तर चूल पण पेटून घेतली आणि आज साधी सोपी भाजी बनवायची आहे. तर म्हटलं चला आज शेंगदाण्याचं पिठलं बनवूया, कारण की आता लय दिवसापासून बनवलं पण नाही. आणि तर सकाळीच म्हणजे काळी भाजी पण झाली होती, त्याच्यामुळे मग आता मस्त अशी म्हणजे आपल्याला हे बनवायचंय शेंगदाण्याचं पिठलं. तर लगेच लागूया बघा. तर बघा गावाकडे कसं असतं की शेंगदाण्याचं पिठलं जर बनवायचं म्हणलं ना तर एकदम जुनी पद्धत. आणि कसं कोणी कोणी गावाकडे शेंगदाण्याचं पिठलं म्हणतं, तर कोणी जिरकं म्हणतं, तर कोणी शेंगदाण्याचं खळगुट पण म्हणतं बघा. म्हणजे सगळ्यांच्या भाषा अलग अलग, तर कोणी कोणी म्हणजे अलग अलग पद्धतीने बोलत. तर आमच्याकडे आम्ही शेंगदाण्याचं पिठलं आणि जिरकं म्हणतो बघा. तर आता लगेच लागणार आपण शेंगदाण्याचं पिठलं बनवायला. तर पहिले म्हणजे सगळेजण शेंगदाण्याचं पिठलं किंवा शेंगदाण्याचं झिरकं बनवत होते. तर आता कसं जास्त शक्यतो कोणी बनवित नाही, पण मग गावाकडं सगळेजण बनवतेच, कारण की शेंगदाण्याचं पिठलं जरा म्हणलं ना तर बाजरीच्या भाकरी सोबत एकच नंबरला होता खायला. तर आज आम्ही शेंगदाण्याचं पिठलं आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे. आज जास्त वारं सुटलं बरं का. तर आज ताजी ताजी कोथिंबीर पण नाही बघा, आता वावरात लावलेलं आहे, पण त्या लहान लहान आहे अजून. आणि मग शेंगदाण्याच्या पिठल्याला कढीपत्ता चांगला, कढीपत्ता आणि कोथिंबीर जर असली ना तर जिरकं एकदम भारी लागत खायला. आता शेंगदाणे पण टाकले बघा. बघा शेंगदाणे साठ काढून घ्यायचे आणि कढईमध्ये थोडस गरम पाणी व्हायला पण ठेवलं. कसं कोणत्या पण भाजी जरा थोडस गरम पाणी करून जर भाजी बनवली ना तर भरला आधी. शिव काय करतो काही नाही. तर भाजी कशी पण बनवायची म्हणलं ना तर पिवळी किंवा म्हणजे शेंगदाण्याचं पिठलं किंवा डाळीचं पिठलं किंवा पिवळी भाजी, पण मग मसाला तर तो पाट्यावरचाच पाहिजे, तेव्हा कोणती पण भाजी एकदम टेस्टिंग लागते खायला. भाजीला कोणत्या पण थोडस गरम पाणी करून घेतलं ना तर भाजी एकदम भरला होती, म्हणून मी बघा गरम पाणी पण ठेवलं होतं. आणि आता एकाच जगामध्ये ओतून घेणार आहे. हो मग होय गरम पाणी थोडं आता ते बघा. आता कांदा कापायला घेतला आणि अशी एकदम बारीक बारीक काप करून घ्यायचे आपल्याला कांद्याचे. कसं शेंगदाण्याच्या पिठल्यामध्ये उभाच कांदा भरला होतो. बघा आपल्याला जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची.
कांदा आपल्याला चांगला आता लालसर परतून घ्यायचं बघा, लाल कलर येऊस तर. कांदा आपण जरा टाकला शेंगदाण्याच्या पिठल्याला, तर शेंगदाण्याच्या पिठलं भरून भरला बघा. कांदा चांगला लाल परतून घ्यायचा आपल्याला आता. कांदा पण चांगला लाल चटक परतला बघा. आणि आता कांदा एक साईडला घ्यायचा आपल्याला. तर जिरे मोहरी तर आपण आधीच टाकून घेतलं होतं. आणि आता आपल्याला हळद टाकून घ्यायची, त्याच्यामुळे हळदीनंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा बघा. तो आपण पाटीवर वाटून घेतलेला मसाला आपल्याला त्याच्यामध्ये परतून घ्यायचा. मसाला टाकला बघा. आणि आता आपल्याला मसाला थोडासा परतून घ्यायचा आहे. म्हणजे मग कसं मसाला परतल्याच्या नंतर मग आपल्याला शेंगदाण्याच्या पिठल्याला थोडं गरम करून घेतलेलं पाणी आणि मसाले ताट धुवून टाकायचे बघा. नंतर पण थोडा मसाला परतून घ्यायचा एकदा. बघा शेंगदाण्याच्या पिठल्याला जेवढं लागेल तेवढं आपण पाणी गरम टाकून घेतलं आणि मसाला पण टाकून आणि चांगला परतून घेतला. तर बघा आता याला चांगली अशी खळा उकळी येऊन द्यायची, म्हणजे आपल्या शेंगदाण्याचं पिठलं रेडी होणार आहे. आता भाजीला उकळी यायची, त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं बघा. बघा मस्त अशी आपलं शेंगदाण्याचं पिठलं तयार झालेलं आहे. तर चांगली अशी उकळी पण आली. आणि आता कढई एक साईडला घेणार मी आणि आता लगेच लागणार आहे बाजरीची भाकरी बनवायला. आज लवकरच लागले स्वयंपाकाला, कारण की कसं आम्ही दुपारी जेवण केले सगळ्यांनी आणि भाजी संपली ती. तर मग शंभूचे आबा राहिलेले होते बघा जेवायचे,
कारण ते तिकडे वावरामध्ये गेले बैल चारायला, मग लवकर घरी आलेच नाही. आणि मग 5 वाजता आले, त्याच्यामुळं मी लागले बघा स्वयंपाकाला लवकरच. भूक लागली असून त्यांना पण. झाली का भाकर? झाली ना. दे बरं, मला लय भूक लागली आज. भूक लागली आज? हा ना. तुम्ही दुपारी जेवणच नाही केला ना? दुपारा हा ना, जेवलो नाही. तुम्ही तिकडे होते बैला होते, घ्या मग गरम गरम भाकर. दे ना. काय भाजी केली? भाजी का शेंगदाण्याच पिठलं. अरे वा. चुरूनच घ्या मग. चुरूनच घेतो आता, मग काय. गरम आहे लय. गरम आहे. लाईट येईल नाही आपल्याला. लाईट नाही ना. काय फॉल्ट आहे माल. फॉल्ट नाही का संकेत तरी. हा ना, किती कवची गेली नाही. शंभर शंभू पण बसला जेवायला. एक नंबर झाला बरं का. पिठलं कसं झालं? एक नंबर. चवदार झालं मस्त. हा ना, पप्पाला आवडत पिठलं. ते पण बाजरीच्या भाकरी सांगून म्हणलो, एकच नंबर लागला. त्याच्यामुळे काल भाकरी बनवून राहिली.